पालक म्हणून आपण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. सो मुलांना करूयात का, तू करशील का, आपण मिळून करूयात का, किंवा निर्णय त्यांच्यावर सोपवणं, ह्या सगळ्या मुलांबरोबर संवाद साधण्याच्या खूप चांगल्या किल्ल्या आहेत. आणि या जर तुम्ही वापरल्या ना, तर मूल नक्की तुमच्याशी कनेक्ट राहील आणि नक्की तुमचं ऐकायला सुरुवात करेल. आता पाहूयात पालकांनी मुलांबरोबर संवाद साधताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. काळजीपूर्वक ह्या गोष्टी नाहीच बोलल्या गेल्या पाहिजेत. कळत नाही तुला, कसं जेवतोस, सगळं सांडून ठेवलं, एवढा मोठा झाला तरी नीट खाता येत नाही, किंवा मग एवढं सुद्धा साधं कळत नाही तुला, बावळट, इतका मोठा झाला आहे अजून पाडेपाठ नाही आहे. तो रोहन बघ तुझ्याच वयाचा आहे ना, तरी त्याचे 20पर्यंत पाडेपाठ आहेत आणि तुझे बघ 10पर्यंत सुद्धा नाही आहेत साधे, मूर्ख, मठ्ठ. असं बोलून आपण आपला राग मुलांवर व्यक्त करतो, आपला संताप व्यक्त करतो, पण त्याचा परिणाम काय होतो याचा विचार केलाय का? मुलं आयुष्यभरासाठी त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. मी खरंच मठ्ठ आहे, मला खरंच काही कळत नाही, मला अभ्यासच येत नाही, मला कसंच काही जमत नाही, असं मुलांना वाटायला लागतं. आणि तुमचं इंटेन्शन हेच आहे का?